तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात. केंद्र सरकारकडे अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी ही आपली प्रमुख मागणी आजच्या ओबीसीच्या आमच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आणि यासाठीची जनजागृती आहे. केंद्र सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. राज्य सरकार केवळ ओबीसीचे मतं घेऊन सत्तेवर आसन होतं, पण ओबीसीला मात्र देताना यांची दुपट्टी भूमिका राज्य सरकारची नेहमी राहिली आहे. सगळ्या मंडळाला जेवढा निधी दिला जातं तेवढाच निधी ओबीसीची मोठी संख्या असूनही आम्हालाही तेवढाच निधी देतात. म्हणजे सारथीला, भारतीला, तरतीला जेवढा निधी तेवढाच निधी ओबीसीला, महाज्योतीला दिला जातो. आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला किमान 1000 कोटी या महाज्योतीला मिळाले पाहिजे. तर हे सरकार खऱ्या अर्थानं ओबीसीच्या काय भल्याचा विचार करतो असा विचार करतो. इतर भोजन कल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी भवन निर्माण करण्यासाठी सरकारने निधी दिला पाहिजे ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे. आणि यामध्ये ओबीसीचा 1,00,000 पदाचा बॅकलॉग आहे, ते सरकार भरतच नाही. आणि त्या 1,00,000 पदाचा बॅकलॉग पूर्णतः त्वरित भरावा, कारण नेहमीच महायुतीच्या सरकारकडून ओपन टू ऑल ओपन म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 1,200 मार्क्स असतील तर तो कुठल्याही कॅटेगरीचा असो तो ओपनमध्ये आला पाहिजे. त्याच्या खालचे मग सगळे कॅटेगरीमध्ये आले पाहिजे. परंतु आमच्या ओबीसीच्या मुलांना 150 मार्क्स असले तरी त्याला कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि 90 असलेल्या मुलाला ओपनमध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.